नमस्कार. आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी इथं बनवणार आहे पालक पराठे. तर त्यासाठी बघा मी इथं एक जुडी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा, 7 ते 8 मिरच्या आहेत या, लसूण आणि 1 इंच आलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा पालक उकळून घ्यायचा आहे बघा. तर इथं बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे आणि त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे बघा. पाणी उकळलेलं आहे, यामध्ये आता आपण हा पालक घालूया. तर हे बघा, गरम पाण्यामध्ये मी हा पालक टाकून घेतलेला आहे. उकळत्या पाण्यामध्ये 1-2 मिनिट ठेवायचा यामध्ये पालक आणि आपल्याला चाळणीत काढून घ्यायचंय. तर बघा आता आपण हा पालक काढून घ्यायचंय चाळणीमध्ये. तर अशा पद्धतीने चाळणीत काढून घ्यायचंय. याच्यावरती आपल्याला थंड पाणी सोडून घ्यायचंय लगेच. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा जो पालक थंड पाण्यातून काढला होता बघा, तो आपल्याला पालक यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. हे बघा पालक, त्यानंतर या हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या त्यामध्ये, त्यानंतर लसणाच्या 8-10 पाकळ्या घालायच्यात बघा, आणि हे 1 इंच आलं घेतलेलं ते पण टाकायचं आहे त्यामध्ये, आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. सॉरी, मी जिरा विसरले होते. 1 ते 1.5 चमचा यामध्ये जिरा घालायचा आहे बघा, आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा. आता आपण पीठ मळून घेणार आहे पराठ्याचं. तर आता आपण बघा इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी इथं 2 वाट्या घेणार आहे. या वाटीने, या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे मी. तर गव्हाचं पीठ मी इथं 2 वाट्या घेणार आहे बघा. इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. त्यानंतर इथं मी आता 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा. याच वाटीने मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता मी इथं 1 वाटी बेसनचं पीठ घेणार आहे बघा. आता या पिठामध्ये घालण्यासाठी मी ही 2 बटाटे उकडून घेतली होती, ती आपल्याला खिसून घ्यायची त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला याच्यात खिसून घ्यायचे बघा. म्हणजे अजिबात त्याच्या गाठी राहत नाहीत बटाटा जर खिसून घेतला तर. आता आपला बटाटा खिसून झालेला आहे. आता यामध्ये ही आपण जी पेस्ट केली होती पालकची ती टाकायची. तर इथं मी आता अर्धा चमचा ओवा टाकणार आहे. त्यानंतर हिंग अर्धा चमचा, हळद 1 चमचा, आणि इथं मी तीळ टाकणार आहे बघा. 4 चमचे तीळ टाकणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि सगळ्यात लास्ट आता इथे मी कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे. आता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मी हे पीठ पराठ्याचं मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे बघा.
हे बघा आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे पराठ्याचं. हे बघा आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवायचंय. तर 10 मिनिट मी हे पीठ झाकून ठेवणार आहे बघा. तर 10 मिनिट झालेले आहेत. आपण बघूया आपलं पीठ तयार झालंय का. छान असं पीठ तयार झालंय बघा. आता आपण याचे पराठे लाटून घ्यायचे. हे बघा तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे. आता मी पराठा लाटून घेणार आहे. साधारण आपण चपातीला जेवढी गोळी घेतो तेवढीच घ्यायची आहे बघा. यामध्ये आपण बटाटा किसून घातल्यामुळे पीठ खूप लुसलुशीत झालंय, एकदम मस्त झालंय बघा. आता आपण याचा पराठा लाटून घ्यायचाय. असं पीठ लावून मी हे लाटून घेणार आहे. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे हा पालक पराठा. मुलं जर पालकची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर त्यांना पराठा करून दिला तर नक्की ते खाणार बघा आवडीने. अगदी सहजरित्या लाटला जातोय बघा मस्त. याच्या तुम्ही पालक पुऱ्या पण करू शकता. पुऱ्या करून तळून पण घेऊ शकता ह्याच्या या पिठाच्या. पराठा लाटून झालेला आहे आपला. थोडंसं तेल टाकून घेऊया आपण तव्यामध्ये मस्त असं साईडनं. आता मी हा पराठा यामध्ये तव्यामध्ये टाकणार आहे बघा. तर हे बघा पराठा शेकण्यासाठी मी टाकलेला आहे तव्यामध्ये. याला आपण दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचंय. मस्तच कलर आलाय बघा पराठ्याला. किती छान दिसतोय बघा. दोन्ही साईडने असं तेल लावून घ्यायचंय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूपही लावू शकता नाहीतर बटरही लावू शकता. तर हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं. मस्त दिसतोय बघा कसा ग्रीन ग्रीन दिसतोय एकदम. लालसर असा खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे आपला हा पराठा. या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही पालक पराठा. खूप छान लागतो. तर आपला पराठा शेकून झालेला आहे. काढून घ्यायचा आहे आपण प्लेटमध्ये. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत बघा. मस्त असे सुंदर एकदम. चवीला पण खूप छान लागतात हे पालक पराठे. दोन्ही साईडनं तेल लावायचे मस्त. आणि आपल्याला हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा. तर हे बघा तयार आहे आपला हा पालक पराठा. आणि आपण हा पालक पराठा दही नाहीतर सॉस, टोमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी याच्याबरोबर खाऊ शकतो. नाहीतर असाही खाल्ला तरी चांगला लागतो. तर हे बघा
तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवीन रेसिपीज आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.